नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ते कॉन्सेप्ट आहे ना बिहाइव्ह माइंडचं. बिहाइव्ह म्हणजे एक आपण सगळे वेगवेगळे आहेत, ठीक आहे. म्हणजे मी एक, सिद्धेश आहे, तू आहेस, तुझा मित्र आहे, सगळे आहेत. पण कॉन्शियस लेवलवरती, मोठ्या कॉन्शियस लेवलवरती आपण कुठे ना कुठे कनेक्टेड आहे. ते माहिती आहे, आपण कधी कधी विचार करतो की अरे मला ना आज हे खायचं मूड होत आहे, आणि अचानक आई किंवा आपलं कोणतरी घरातलं ते बनवतं. ते एक क्लिक आहे. त्याला लोकांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात, मॅनिफेस्टेशन बोलतात. बट आय गेस समवेअर अनदर वे वी आर कनेक्टेड. कारण तो जो माहिती आहे, मी तुला कन्सेप्ट बोललेलो की मी रीड करत होतो की फॉर एक्झाम्पल आता मी आहे, चल तुझं उदाहरण घेऊ. आता तू आहेस, मी तुला झूम केलं. तुझ्या झूम केलं तर तुला काय दिसणार? आपल्याला मसल्स दिसतील, स्केलेटन दिसेल. हो, तुला अजून झूम केलं तुझे आपल्याला दिसतील डीएनए पॅटर्न्स, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स दिसले. अजून झूम केलं आपल्याला दिसतील तुझे सब ॲटॉमिक पार्ट, छोटे छोटे. ते आपले ॲटम्स हे झालं. आणि तुला अजून झूम केलं तर आपल्याला दिसेल एक फ्रिक्वेन्सी दिसेल. सेम या सोफ्या बरोबर पण आहे. सोफ्याला जरी झूम केलं सेम काहीतरी फ्रिक्वेन्सी असतील, प्रोटॉन न्यूट्रॉन. अजून झूम केलं फ्रिक्वेन्सी असेल, पूर्ण फ्रिक्वेन्सी आहे. बट द प्रॉब्लेम इज तुझी फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी सेम आहे, बट आपल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. विच मीन्स आपल्याकडे कॉन्शियसनेस आहे की आपण विचार करू शकतो की दिस इज सेम. कुत्र्याबरोबर, कुठच्याही प्राण्याबरोबर, कुठच्याही मासा घे, किडा घे, त्या सगळ्यांमध्ये फ्रिक्वेन्सी आहे. किंवा एक निर्जीव दगडामध्ये पण फ्रिक्वेन्सी आहे, ते आपण डिनाय नाही करू शकत. बट त्याच्यापासून आणि आपल्यापासून वेगळं फक्त आपल्याला एकच करतं, जे आहे आपली विचारसरणी. की अच्छा हे चुकीचे, ते बरोबर आहे. आपण उगाचही कोणाला मारू नाही शकत, पण वाघ आणि कुत्रे विचार नाही करणार, ते लोकच चावतील. ते डिफरन्स आहे आपल्यामध्ये की आपल्याकडे कॉन्शियसनेस आहे. अँड इट क्वेश्चन्स द रियालिटी. जर आपण विचार करू शकतो तर आपण देवाला बनवलं की देवाने आपल्याला बनवलं, तर त्या झोनमध्ये पण आपण जातो. म्हणून आपण क्वेश्चन करतो ना की मी जर बोललो की मला ना असा एक्सपिरियन्स आला, माझ्यावर अशी एक घटना घडली, तर लोक बोलतात नाही रे, नसेल घडली किंवा असेल घडली. तर ते आपण बनलोच तसे की टू क्वेश्चन द रियालिटी. आणि जर क्वेश्चन नाही करणार ना तर आपण रोबोट्स हो. ऍक्च्युअलमध्ये क्वेश्चन केलं पाहिजे प्रत्येकाने की अच्छा हे सत्य आहे की ते सत्य आहे, खरं काय आहे. बरोबर. तर खऱ्याची माझ्या मते असली पाहिजे, सगळ्यांना आवड असली पाहिजे की बाबा अच्छा ह्याने सांगितलं, ह्याने त्याचं सांगायचं काम केलं, हे माझं एक्सपिरियन्स आहे. तुझं एक्सपिरियन्स वेगळं असेल, दुसऱ्याचं एक्सपिरियन्स वेगळं असेल, आणि प्रत्येकाने क्वेश्चन केलं पाहिजे की अच्छा. आणि मला वाटतं की एक ओपन माइंड ठेवलं पाहिजे. जसं आपण बोलवतो लहानपणी आपण गोष्टींना वेगळ्या दृष्टिकोनाने बघायचो. आता काय झालं ना, आपलं एक सेट ऑफ बिलीव्ह क्रिएट झालंय, ज्यात आपल्याला सांगितलंय की हे देव आहे, हे काय, म्हणजे द थिंग इज की ज्यात आपल्याला सांगितलंय की ही गोष्ट आहे, ती गोष्टी आहे, आणि असं सर्व गोष्टी. आणि मग तसं आलं की आपण त्याच गोष्टींवर बिलीव्ह करायला शिकतो. आपण त्याच्यावर कधी प्रश्न नाही करत. आणि जेव्हा कोणता व्यक्ती त्याच्या अपोजिट मध्ये बोलतो ना, तेव्हा त्या गोष्टी त्या लोकांना आपण मग हे करतो की त्यांना क्वेश्चन करतो की असं तू कसं बोलू शकतोस, हे खोटं आहे. डेफिनेटली. अरे ते तर ते रे, आपण देर आर सेट ऑफ ऑडियन्स. मी बोलतो की आता बघ ना, आपण भरपूर लोकांना भेटतो. सगळे आपले मित्र नाही होत, सगळे आपले मैत्रिणी नाही होत. काय काय लोक असतात त्यांच्यावर एक वाईब बसते, एक भाई काहीतरी आहे याच्यात, मी याच्याशी बोलू शकतो. काय काय लोकांबरोबर तुझी वाईब नाही बसणार. ते एक सेट ऑफ पॅटर्न्स आहेत की अच्छा तुला या गोष्टींबद्दल बोलायला आवडतं, त्यालाही आवडतं, मग तुम्ही लोक मित्र झाला. त्याला नाही आवडत, ठीक आहे. आता पण माझं म्हणण्याचं तेच उद्देश आहे की समज आता मी सांगतोय काय किंवा कोण, डेफिनेटली भरपूर जण बोलणार की चल इथं स्टोरी आहे, तर मी तुम्ही स्टोरीच्या हिशोबाने घ्या ना की एक काहीतरी अच्छा असं झालं, त्या हिशोबाने घ्या. मला ना एक तेवाला पण त्याच्या अधिक स्टोरी ऐकायला आवडेल. मला एक आठवते, तू एक व्हिडिओ मला शेअर केलेलास, मला माहिती नाही ते कुठल्या ठिकाणात, पण मला वाटतं झाडं खूप होती आणि त्याच्यात मी बघतोय की एक पॅटर्न आहे काहीतरी. म्हणजे सुरुवातीला मलाही समजलं नाही की कोणता व्हिडिओ आहे, काय आहे व्हिडिओ, मला समजलं नाही. आणि मी नंतर जेव्हा आपण कॉलवर बोललो आणि मी त्या झूम केलं तेव्हा बघितलं की एक ऍक्च्युअल पॅटर्न हलतंय तिथे, आणि त्यात तुमची फाटली आहे अक्षरशः. तो इकडेच आरेचाच सीन आहे. आरेमध्ये न्यूझीलंड हॉस्टेल आहे. न्यूझीलंड हॉस्टेलच्या पाठीमागे ना एक लायब्ररी आहे. आता ती नवीन बांधतात ती लोक. त्याच्या पाठीमागे एक मोठं कॅलिस्थेनिक ग्राउंड आहे. ती जी व्हिडिओ आहे ना, ती माझ्या मित्राने मला पाठवलेली. तर आमच्या घरापासून आहे ना आरेचं जे न्यूझीलंड हॉस्टेल एवढं लांब नाही, एक 15 ते 20 मिनिटं वॉकिंगवरती आहे. ते लोक करायचे, यंग आहेत रे, 15, 16, 17, 18 अशी मुलं आहेत. हे लोक बोलले एक काम करूया, आज आहे ना आपण आरेच्या त्या कॅलिस्थेनिक ग्राउंडमध्ये जाऊन ट्रेनिंग करूया.
ती लोक सगळे गेले. या लोकांनी मस्त आपलं पुशअप्स पुलअप्स आपण जे करतो बारवरती, या लोकांनी मस्त एक्सरसाइज केली. एक्सरसाइज करता करता या लोकांना 7:30 पावणे 8 वाजले. आता आरेमध्ये प्रॉब्लेम काय, आरेमध्ये स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, लगेच काळोख होतं, प्लस झाडं पण आहेत ना, अंधार लगेच होतो. ते लोक बोलले की भाई चल लेट झाले, आपण आता इकडनं निघू, तेव्हा जाऊन 8:30ला घरी पोचू. ते बोलले चला ठीक आहे. तर ही लोक बाबा निघाले आणि ग्राउंडच्या बाहेर आले असेल, म्हणजे 1 ते 2 मीटरचा डिस्टन्स असेल, ग्राउंडच्या बाहेर होते. आणि आहे ना तो जो रॉड आहे ना, तुला रॉडचं मी जर हाईट सांगेन ना, 15 ते 12.5 फूटचा रॉड आहे. म्हणजे तुलाही जर त्याच्यावरती लटकायचं असेल ना, तुला एक जम्प करावी लागेल, कारण आपली 6 फूट 5.5 फूट हाईट आहे. उडी मारली मग तुझं होणार. तर ही लोक बाहेर गेले. ह्या लोकांना रॉडवरती कन्सिडर हा रॉड आहे, ठीक आहे. ती मुलगी आता नॉर्मल चढली अशी तशी उडी मारून चढली असती ना, तर ती आहे ना काही एंटिटी होती, ती अशी चढली त्याच्यावरती आणि अशी उभी राहिली. आणि किमान ती एंटिटीची हाईट असेल 2-3 फूट हाईट असेल, लहान मुलासारखं. तर ही लोक बोलले काहीतरी आहे न, बोला रे तिकडची कोणती तरी मुलगी असेल. आणि माहिती नाही काय झालं, ते लोकांनी जेव्हा तो बोललं ना, ती जी एंटिटी होती ना ती शिफ्ट व्हायला लागली, कारण झाडावरनं इकडे उड्या मारे. आणि ह्या लोकांची व्हिडिओ चालू आहे, तर ही लोक पळे आणि ती एंटिटी पण त्यांच्या झाडावरनं अशी पळे. आणि एका टायमानंतर मग ती गायब झाली. तर तो एक एक्सपिरियन्स होता, व्हिडिओ त्यांनी बनवलेला. तुला जर तो पोस्ट करायचा तर तू ऍड कर तुझ्या हिशोबाने, ठीक आहे. बट तो सीन कसम भाग. आणि आरेमध्ये ना अजून एक जागा आहे, आम्ही त्याला पाण्याची टाकी बोलतो, आरे वॉटर टँक आहे. कुठे आहे माहिती आहे ते एक्झॅक्टली, रॉयल पामवरनं जेव्हा आपण खाली येतो ना तिकडे येते ती वॉटर टँकला आहे ना. माझ्याकडे त्याची व्हिडिओ नाही, पण ती वॉटर टँक कशी दिसते तुला ती व्हिडिओ पाठवतो. छान आहे, सुंदर जागा आहे, पावसातनं सुंदर दिसते. तर तिकडे जाण्यासाठी ना 2 मीटरचा रोड आहे. तो रोड कसा माहिती आहे, एवढ्या लादी एवढाच आहे, म्हणजे एका वेळेला एकच माणूस चालू शकतो. आणि आजूबाजूने ना भरपूर झाडं आहेत, काटेरी झाडं, फळांची झाडं अशी आहेत, मस्त वाटतं. तर आम्ही असं जातोय. तो जो मित्र होता ना, हे लोक गेलेले संध्याकाळची तिकडे. ह्या लोकांना संध्याकाळी माहिती नाही काय आवड उंगल्या करायची. तर ही लोक परत 7:30च्या अराउंड गेली. हा बोलला की एक काम करूया, उन्हाळ्याला आपली जरा रात्र थोडी लेट होते ना, तर हा बोलला एक काम करूया, जाऊ आपण जरा फोटो काढू आणि घरी येऊ. तर ही लोक मस्त चालतात. आणि ती जी वॉटर टाकी आहे ना, मी तुला सांगू ना त्याचं, ती आय गेस भरपूर जुनी आहे, म्हणजे ब्रिटिश काळची वॉटर टाकी. आता तिकडे पाणी नाही साचवत, पण ती एक अबेंडंट टाईप जागा आहे. तर हे लोक जातात आणि वॉटर टाकी वरती आहे. आणि तिकडे तुला जर जायचं आहे ना, एक मोठा लोखंडाचा पाईप आहे, आय गेस तो अख्ख्या मुंबईला पाणी पुरवतो तो पाईप आहे. तर त्याच्यावरनं तुला हलकीशी एक जम्प करायची आणि वरती जायचं आहे, कोणी करेल जम्प. तर ही लोक लाईनीतनं जातात आहे. तर तो जो पाईप आहे ना, तिकडे एक म्हातारा आजोबा बसलेला, लाईक असं बोलतो ना आपण, पिऊन लोक बसलेली असतात दारू पिऊन, असा बसलाय करतोय तो. तर ही लोक बोलले बाई काय आहे. तर ती लोक बोलले की चल इग्नोर कर, आजोबांनी पियाले जास्त टाईट आहे, इग्नोर कर या लोकांना. तर एक त्यांना ओलांडून गेला, दुसरा ओलांडून गेला, ही लोक 4 जण होते, तिसरा गेला. आणि चौथ्याने ना कॅप घातलेली, कॅप आणि उडी घालतो ना आपण थोडी, त्यांनी उडी मारला आणि तिची जरा ना प्रेशरमुळे कॅप पडली खाटी. तर ऑब्विसली बाई कोणी असेल उचलला, बाबा पाठी गेला, कॅप उचलला, कॅप घातला. आणि तो बोलतो आता इकडे एक माणूस बसलेला, माणूस नाही आहे. हा बोलतो भाई इकडे माणूस होता, सगळेजणी बघितला, ती लोक तिकडनं पळाली. तर तो एक एक्सपिरियन्स, त्या लोकांना काही त्रास झाला नाही त्याचा, बट ती एक त्यांच्याबरोबर भास झाला, घटना घडली त्यांच्याबरोबर. कारण एकाला दिसलं वेगळी गोष्ट आहे, चौघांना दिसणं की एक व्यक्ती बसलाय आणि उडी मारून गेलो आणि गायब झाला. तर तो सीन आरेमध्ये भरपूर काही काही वेगवेगळ्या असं खूप लोक आहे की त्यांनी कधी कधी ते अनुभवले नाही. ती खूप सुंदर जागा आहे, पण मला तर असं पण वाटतं कधी कधी की तीही पॉसिबिलिटी असू शकते की ती एवढी शांत जागा आहे ना, आणि त्याच्या अराउंड एवढ्या गोष्टी आहेत ना, तर मे बी लोकांच्या मनाचे खेळ असतात ना, की बाबा असं होऊ शकतं आणि भास पण होऊ शकतात. बट द थिंग इज की ते घडलंय आणि लोकांनी ते टाकलंय आणि ते पूर्ण इंटरनेटवर आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.